या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। अध्यक्ष महोदय, माझे अजित काका, महाराष्ट्राचे अजित दादा, विकासाचा वादा अजित दादा, आजचा हा प्रसंग माझ्यासाठी व सर्वांनाच प्रचंड भावनिक आहे। पवार साहेबांच्या बरोबर ज्यांच्याकडे बघून आम्ही राजकारणात प्रेरणा घेतली, तो आमचा अभिमान, स्वाभिमान, आमचा आधार माझे काका आणि महाराष्ट्राचे अजितदादा यांचा शोक प्रस्तावावर बोलण्यास मी आज या ठिकाणी उभा आहे। मुख्यमंत्री साहेबांनी हा शोक प्रस्ताव या ठिकाणी इथं मांडला आणि या प्रस्तावाला त्या ठिकाणी मी पाठिंबा देतो। जन्मतारीख 22 जुलै 1959, निधनाची तारीख 28 जानेवारी 2026, 66 वर्षे 6 महिने आणि 6 दिवस असा हा त्यांचा आयुष्याचा प्रवास। पायाखालची जमीन सरकणे काय असते ते 28 जानेवारीला आम्ही सर्वांनी तिथं अनुभवलं। अजितदादांचं कार्य समाजकारणाचं असेल, राजकारणाचं असेल, हे 40 वर्षापेक्षा जास्त आहे। माझं वय 40 आहे, म्हणजे माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव हा अजित काकांचा राजकारणामध्ये त्या ठिकाणी होता। आणि या सगळ्या गोष्टींबद्दल काही मिनिटात बोलणं हे तसं सोपं नाही। कितीही पानं वाचली तरी त्यांचा राजकीय प्रवास, सामाजिक प्रवास, त्यांनी केलेलं कामं, जेवढं बोलेल तेवढं कमी आहे, अशी ही परिस्थिती आहे। 1982 मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून ते निवडून आले। त्यावेळेस सुरू झालेला प्रवास हा 2026 पर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काही काळ अजून त्यांना मिळाला असतं, काही वर्ष त्यांना मिळाली असती तर या महाराष्ट्राचं सर्वात प्रमुख राजकीय स्थान म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा अजितदादा झाले असते, असा विश्वास हा आम्हा सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या जनतेला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे। या विधानसभेमध्ये आल्यानंतर अजून सुद्धा दादा कुठं बसलेत आमच्याकडे लक्ष ठेवून असतील। अधिवेशनामध्ये येत असताना अजून पण आपल्या सर्वांना आठवत असेल त्यांची कपडे घालण्याची स्टाईल, कधीतरी गॉगल घालणार, त्यांच्याबरोबर आमदारांचा घोळका, कार्यकर्त्यांचा घोळका। मीडियाबरोबर जर मी बोलत असेल तर मागून मिश्किलपणे एखादा टोमणा त्या ठिकाणी त्यांचं मारणं असेल। त्याच्याचबरोबर अधिवेशनामध्ये बसल्यानंतर कोण काय बोलतंय, शांतपणे अधिवेशनामध्ये या हाऊसमध्ये काय चाललंय हे बारकाईने अजित काका ते बघत असत। त्याच्याचबरोबर भाषण करत असताना चुकून मध्ये जर कुणी त्या भाषणामध्ये त्यांना अडवलं, नाही तर थांबवलं, नाही तर खूप आवाज केला तर मिश्किलपणे असंही बोलून जायचे की जास्त आवाज केला तर तू मंत्री होणार नाही याची काळजी मी त्या ठिकाणी घेईल। त्याच्याचबरोबर पवार साहेबांवर चुकून जर कुणी बोललं तर या हाऊसला डोक्यावर घेतलेलं सुद्धा आपण त्या ठिकाणी तिथं बघितलेलं आहे। या हाऊसमध्ये येणारा पहिला नेता कोण असेल तर अजितदादा असायचे आणि हाऊस संपल्यानंतर शेवट जाणारा जर कुठला नेता असेल ते अजितदादा असायचे। त्याच्याचबरोबर आमच्यासारखे नवीन जे आमदार आहेत त्यांना बोलायला मिळतंय का, ते योग्य पद्धतीने बोलतायत का, आणि एखादा विषय मांडला लगेचच्या लगेच तिथं उत्तर देऊन त्या विषयाला मार्गसुद्धा त्या ठिकाणी ते लावून द्यायचे। अध्यक्ष महोदय, जेवढं दुःख कुटुंबीय म्हणून आम्हाला झालंय तेवढंच दुःख या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला तिथं झालेलं आहे। आमच्या बॅचच्या सर्व आमदारांवर ते बारकाईने लक्ष ठेवत असत। कधी चुकलं, कधी काय चुकीचं घडलं, चांगलं भाषण केलं
तर चांगले बोलायचे आणि जर चुकलं तर कहाणी त्या ठिकाणी धरायचे. अध्यक्ष महोदय, खरं तर अजितदादांवर बोलताना म्हणजे काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं असं झालंय. खरं तर खूप काही इथं बोलू शकतो. अनेक लोकांनी आमदार असताना मंत्री असताना त्यांनी काय कामं केली हे सांगितलं, पण मला असं वाटतं की परिवारातला एक व्यक्ती म्हणून परिवाराच्या दृष्टिकोनातून ते कसे होते हे थोडक्यात सांगण्याचा मी इथं प्रयत्न करतो. अजित काकांचा जन्म हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये प्रवरा देवळाली मधला. सुट्टीच्या वेळेस मामाकडे जायचे. त्यांना लहानपणी गोट्या खेळायला आवडायचे, पण त्यांचा एक स्वभाव होता, कुठलाही खेळ खेळत असताना जर एखाद्या वेळेस ते हरले, नाही तर आपण हरतोय असं दिसायला लागले, तर काही झालं तरी आपण जिंकायचं. कधी कधी तर असं काही व्हायचं की अख्ख्या कुटुंबाला त्याला तिथं थांबावं लागायचं, कारण का दादांची अशी परिस्थिती असायची की गोट्या माझ्या ज्या काय तिथं मी हारलोय खेळामध्ये, त्या परत एकदा मी जिंकणारच तरच बारामतीला तिथं जायचं. आणि चुकून जर तिथे एखादं भांडण कोणाबरोबर झालं तर दादा चिडायचे आणि मग बाकीचे त्यांना कुठंतरी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करायचे. पण कधी कधी ते असंही म्हणून जायचं, असं मी ऐकलं माझ्या वडिलांकडनं, की जर मला कुणी मारलं तर मी अजिबात शांत बसणार नाही. त्याचा तोडीस तोड उत्तर त्यावेळेस लहान असताना ते त्या ठिकाणी द्यायचे. त्याच्याचबरोबर बारामतीला शाळेला जेव्हा ते जायचे तेव्हा नीरा कनाल हा मधून वाहत असायचा. नीरा कनालमध्ये जर पाणी असेल तर त्यांना थोडंसं लांबून जावं लागत होतं. बघा ना, योगायोग लहानपणी जेव्हा त्यांना लांबून जावं लागत होतं तेव्हा ते सारखे चिडायचे की पाणी कोण सोडतंय, पाणी सोडलं तर मला लांबून जावं लागतंय. पण नंतर 15 वर्ष नीरा कनाल ज्या मंत्रालयाचा भाग आहे त्या मंत्रालयाचं मंत्रिपद हे दादांनी त्या ठिकाणी खूप सक्षमपणे बघितलं, आपण सगळ्यांनी बघितलं. माझ्या वडिलांचे आणि त्यांचे फार चांगले संबंध होते. दोघं एकत्र बऱ्याच वेळा तिथं थांबायचे, राहायचे. त्या दोघांना कृषी क्षेत्र खूप आवडायचं. एकदा त्यांना चांगली जर्सी गाई घ्यायची होती. दोघांनी ठरवलं चला बँगलोरला आपण जाऊ. दोघं गेले बँगलोरला. पैसे थोडे घरून घेतले होते. तिथं गेल्यानंतर तिथं गाया सगळ्या तिथं निवडल्या. आता कसं जायचं, तर बजाजचा एक मोठा टेम्पो असायचा जो काही ट्रॅक्टर नाही तर गाड्या घेऊन यायचा, त्याच्यामध्ये तो बुक केला, त्याच्यामध्ये गाई ठेवल्या. बँगलोरपासून ते बारामतीपर्यंत मग शेण साफ करणं असेल, दूध काढणं असेल, पाणी देणं असेल, दूध काढलेलं विकणं असेल, या सगळ्या गोष्टी अजितदादांनी आणि माझ्या वडिलांनी तिथं केल्या. आणि हे करत असताना कधी बोलून दाखवलं नाही. सहसा सगळ्यांची सवय असते की आमचं लहानपण कसं होतं, किती अडचणीचं होतं, हे सातत्याने अनेक लोक तिथं बोलून दाखवतात, पण दादांनी कधी ते तिथं बोलून दाखवलेलं नाही. त्याच्याचबरोबर असेही काही अनुभव मी ऐकलेले आहेत की जेव्हा लहानपणी ते श्रीनिवास काका असतील असं चालत मातीच्या रस्त्याने जायचे आणि जात असताना जेव्हा रस्त्यावर एखादा दगड असेल, काटा असेल, तर काही असेल तर ते साईडला सारून ठेवायचे. की त्यांचं म्हणणं असायचं की ठीक आहे, आपण आता चालतोय, आपल्याला दगड दिसतो तर तो बाजूला करूया, म्हणजे मागून येणारी एखादी गाडी असेल, बैलगाडी असेल, त्याला कुठं त्या ठिकाणी त्रास होऊ नये. म्हणजे दुसऱ्याची काळजी कशी घ्यायची ही लहानपणीपासून दादांनी त्या ठिकाणी जपून ठेवलं होतं. त्याच्याचबरोबर शेतामध्ये जात असताना गाजर गवत असेल नाही तर अजून कुठलं काय असेल तर ते उपटायचं आणि बांधावर काढून ठेवायचं. आणि लहानपणी कोल्हापुरात शहाजी महाराजांच्या शाळेमध्ये, राजश्री शाहू महाराजांच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर पुरोगामी विचाराचा पगडा त्यांच्या मनावर, ध्यानावर आणि विचारांवर त्या ठिकाणी बसला. अध्यक्ष महोदय, फार लहान म्हणजे कदाचित ते 18 ते 20 वर्षाचे असतील तेव्हा वडिलांचा अकाली निधन त्या ठिकाणी झालं. आणि ते झाल्यानंतर शेतीची पूर्णपणे जबाबदारी काकांवर तिथं आली. आणि त्याच्यामध्ये कष्ट कसे करायचे, शेतीत नवीन प्रयोग कसे करायचे हे कुठं ना कुठंतरी सातत्याने ते तिथं समजून घेत होते. त्याच्याचबरोबर आदिदादांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर अनंतराव आजोबा हे वारल्यानंतर पवार साहेबांनी दादांची फार मनापासून काळजी घेतली. स्वतःच्या पोटच्या पोरासारखं त्यांना त्या ठिकाणी वाढवलं. आणि दादांनी सुद्धा
पवार साहेबांचा आदर हा शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवला. त्याच्याचबरोबर जसे जसे अजितदादा स्वतःला सिद्ध करत गेले तसे तसे पवार साहेबांनी अधिकची जबाबदारी ही दादांवर त्या ठिकाणी टाकली. शेतीमध्ये बोलत असताना शेतीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला कशी आणता येईल यासाठी अजितदादा नेहमी तिथं प्रयत्न करत. एक तर अनुभव असा आहे की त्या काळामध्ये त्यांनी टमॅटोची शेती केली होती आणि ती शेती केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन आलं आणि त्यावेळेस 80,000 रुपये एवढे विक्रमी भाव त्यांना तिथं मिळाला होता आणि त्या बाबतीत पवार साहेबांनी आणि आसपासच्या शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचं अभिनंदन तिथं त्या ठिकाणी केलं होतं. अध्यक्ष महोदय, ह्या सगळे अनुभव का सांगतोय कारण का जेवढं बोलू तेवढं तिथं कमी आहे. शेतकऱ्यांबद्दल अजितदादांना नेहमी आदर असायचा. शेतकऱ्याचा जी एक क्वालिटी असते की काही झालं तरी हार नाही मानायची, हीच क्वालिटी ही अजितदादांमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी होती. अध्यक्ष महोदय, राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेली आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे. पण राजकारणात येत असताना त्यांचं वय किती होतं तर फक्त 23 वर्षाचं होतं. 1982 मध्ये त्यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्या निवडणुकीमध्ये तिथं डायरेक्टर झाले. तिथून त्यांची तिथं सुरुवात झाली. त्याच्यानंतर जिल्हा सहकारी बँक, शिक्षण संस्था, दूध संस्था, क्रीडा संस्था, खासदार, आमदार, मंत्री, कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्ष नेते अशा पद्धतीने विविध पदं भूषवली. पण त्या पदं भूषवत असताना खूप मनापासून त्या पदासाठी न्याय देण्याचा प्रामाणिकपणे त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. कुठेही असं केलं नाही की मला हे पद मिळालं त्या पदाचा वापर फक्त मला झाला पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या हितासाठी त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि हे काम करत असताना त्या विभागाचे जे कुठले अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना सुद्धा विश्वासात घेतलं. एखादा चांगला अधिकारी एखादी चांगली गोष्ट सांगत असेल आणि आपण मंत्री आहोत म्हणून त्याचा आवाज बंद करायचा नाही तर त्याला कमी लेखायचं, हे कधी दादांनी तिथं केलेलं नाही आणि त्यामुळेच अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा दादांबद्दल फार चांगली भावना ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी राहिली. अध्यक्ष महोदय, दादांकडे जर आपण पदं बघितली तर अनेक मोठी पदं आहेत. त्या पदामध्ये म्हणजे फारच, पण बऱ्याच लोकांनी त्या विषयावर बोलल्यामुळे मी काही जास्त त्याच्यात बोलत नाही. फक्त एकच सांगतो, अजितदादांबद्दल बोलत असताना बऱ्याच लोकांना काही गैरसमजसुद्धा होते. दादांचा स्वभाव खूप कडक आहे असं लोक म्हणायचे, पण मगाशी जसं उदाहरण दिलं, दादा एका फणसासारखे होते, बाहेरून एकदम कडक पण आतून एकदम गोड, तसा त्यांचा तिथं स्वभाव असायचा. पण काही स्वार्थी व्यक्तिगत विषय घेऊन, बेकायदेशीर विषय घेऊन येणाऱ्या लोकांबद्दल मात्र ते चीड करायचे. पण एखादा सामान्य व्यक्ती त्यांच्याकडे आला तर लगेचच्या लगेच तिथं काम आपल्याला कसं करून घेता येईल याचं प्राधान्य ते नेहमी त्या ठिकाणी देत असायचं. त्याच्याचबरोबर असे काही जण म्हणायचे की त्यांना राजकारण सोडून दुसऱ्या कशातच रस नाही, पण एखादे चांगले चित्र असेल, चांगली कलाकृती असेल तर नक्कीच त्याला त्या ठिकाणी ते वेळ द्यायचे. चांगली गाणी, जुनी गाणी ही गायला ऐकायला त्यांना त्या ठिकाणी आवडायचं. त्याच्याचबरोबर त्यांना पिक्चर बघायला सुद्धा आवडायचं. पण बहुतांश पिक्चर त्यांचे ते आवडकीचे जे होते ते सर्व जुने पिक्चर होते. खरं तर मी मध्ये त्यांना विनंती केली होती की KGF पिक्चर हे तुम्ही बघा, रॉकी भाय, कारण की एका प्रचारामध्ये मी कुठेतरी बोलून गेलो, आजचे रॉकी भाई कोण आहेत राजकारणात, ते तर दादा आहेत. तर दादा म्हणले, हा कसला पिक्चर तू काढला? म्हटलं, दादा जेव्हा प्रचार होईल, आपण पिंपरी चिंचवडमध्ये सत्तेत येऊ, त्यानंतर आपण दोघं एकत्रित बसून तो पिक्चर बघू. पण ते स्वप्न माझं जे कुठलं छोटं असेल ते त्या ठिकाणी काही पूर्ण होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, खरं तर अजितदादांची दुसरी बाजू, जेव्हा केव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो तेव्हा ते मनापासून त्या कार्यकर्त्याला मदत करत असेल. आपण एखाद्या पदावर असलो काय नसलो काय, लोक जेव्हा अडचणीत असायची त्या लोकांना सुद्धा तिथं मदत ते सातत्याने त्या ठिकाणी करत होते. 2005 साली मांढरादेवी दुर्घटनेतील चेंगराचेंगरीत सुमारे 300 जणांचा मृत्यू झाला. अजितदादा लगेचच्या लगेच तिथं गेले. जी काय मदत आपल्याला शासनाकडनं, प्रशासनाकडनं आणि व्यक्तिगत करता येईल ती मदत तिथे असणाऱ्या लोकांना व त्यांच्या नातेवाईकांना तिथं केली. अध्यक्ष महोदय, पक्ष संघटना बांधणीमध्ये सुद्धा त्यांचं खूप मनापासूनचं लक्ष तिथं असायचं. कार्यकर्त्याला काय लागतं, कसं लागतं, त्यांना मदत कशी आपल्याला करता येईल. त्याच्याचबरोबर तरुणांना राजकारणाकडे आकर्षित करणं हे काय सहसा सगळ्यांना जमतं असं नाही.
पण दादांच्या अवतीभोवती हे युवा कार्यकर्ते सातत्याने असायचे. अनेक युवा कार्यकर्त्यांना त्यांनी राजकारणामध्ये संधी दिली, आमदार बनवलं, आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्री बनवलं. त्यामुळे नवीन कार्यकर्त्याला ताकद देणं हे दादांना खूप मनापासून त्या ठिकाणी माहीत होतं आणि त्यांची ती आवड असायची. निवडणूक कशी लढवावी, कुणाला उमेदवारी द्यावी, कुणाच्या बंडखोरीला छुपा आशीर्वाद द्यावा, सत्तेची मोठ कशी बांधावी, सत्ता कशी मिळवावी, सत्ता कशी टिकवावी आणि सत्ता कशी गाजवावी, हे अजितदादांकडनं आपण सर्वजण शिकू शकतो. अध्यक्ष महोदय, खरं तर दादा जे काम मिळेल ते आपण करायचं. एखादा व्यक्ती आला, त्याला काम सांगितलं, दादांचा मूड जर खराब असेल तर मग चुकून दादा जर त्याच्यावर चिडले तर 5-10 मिनिटांनी परत एकदा ते फोन करायचे, बाबा तुझं काम काय होतं, आणि लगेच ते काम तिथं करून दाखवायचे. पण त्यांना कुठेही इल्लीगल बेकायदेशीर काम हे कधीच आवडत नसायचं. त्याच्याचबरोबर संघटनेसाठी सुद्धा त्यांनी खूप मनापासून वेळ दिला. जेव्हा ते मुंबईत असायचे, गुरुवारी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ते बसून असायचे. त्यानंतर शनिवार आणि रविवार हा बारामती आणि पुण्यासाठी असायचा. मुंबईत जेव्हा अजित काका तिथं बसलेले असायचे, चुकून एखादा बारामतीचा कार्यकर्ता जर मुंबईत आला तर प्रेमाने त्याला सांगायचे, जेव्हा मी बारामतीत असेल तेव्हा तू तिथे ये, आता इथं येऊ नको, महत्त्वाचं काम असेल तर मी इथं करतो, थोड्या दिवस तू थांबायला काय तुला काय हरकत नाही. त्यामुळे वेळेचं योग्य असं नियोजन, समजा एखादी बैठकीची वेळ त्यांनी दिली असेल सकाळी 7ची तर 7ला बैठक चालू व्हायची, 7 ते 10 मिनिटाचा वेळ असेल तर 10ला ती संपायची म्हणजे संपायची. तिथं जाऊन उगाच दुसऱ्या गोष्टी बोलून चालत नसायचं. काम काय, अधिकाऱ्याला विचारायचे, हो होऊ शकतं का, होऊ शकत असेल तर कसं होणार, करायचं असेल तर कसं होणार, किती दिवसात होणार. म्हणजे एवढ्या कमी वेळात, म्हणजे आपण मंत्र्यांकडे जर आज बघितलं आणि त्यांच्या कार्यपद्धतीकडे बघितलं तर दादा एकुलता एक कदाचित मंत्री असा असेल की त्यांनी दिवसा 30 ते 40 बैठका घेतल्या असेल, वेळेत त्या तिथं संपवल्या असतील. आणि दादाने एक वेगळा पायंडा या राजकारणामध्ये काढला होता. सहसा आपण जर बघितलं तर बरेच नेते हे तोंडावर आपल्याला गोड बोलतात पण नंतर ते काम कधी होत नसतं. पण दादाने एक नवीन पायंडा सुरू केला होता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. होणार असेल तर लगेच सांगायचं करतो, फोन लावणार, आणि होणार नसेल तर होणार नाही. त्यामुळे लोकांचा वेळ सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वाचायचा. त्याच्याचबरोबर मंत्री म्हणून जे सिंचन क्षेत्रातलं काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं. पाटबंधारे मंत्री असताना सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कामं केली. विदर्भासाठी, मराठवाड्यासाठी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र यासाठी त्यांनी तिथं काम केलं. पाणी पुरवठा मंत्री असताना सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कामं केली. अर्थमंत्री म्हणून तर एकदम शिस्तीचे मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांची तिथं ओळख आहे. 11 वेळा त्यांनी बजेट तिथं सादर केलं आणि ते करत असताना काटकसरीने आपल्याला राज्याची तिजोरी ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं नियोजन करता येईल हे दादांनी आपल्या सर्वांना दाखवून दिलं. कोरोना काळामध्ये आर्थिक अडचण असताना सुद्धा योग्य असं नियोजन करून या महाराष्ट्राचं जे आर्थिक घडी आहे ती त्या ठिकाणी बसवलेली आपण सर्वांनी तिथं बघितली. जिल्हा नियोजन समितीला भरघोस निधी दिला, आमदार निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आणि ह्या सर्व गोष्टींमुळे या महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत त्या ठिकाणी झाली. त्याच्याचबरोबर ऊर्जा मंत्री असताना सुद्धा त्यांनी अशी कधी परिस्थिती आणली नाही की आपल्याला ट्रान्सफॉर्मर पाहिजे, आपल्याला त्या ठिकाणी DP पाहिजे आणि DP तो MSEBकडे नाही आहे. तिथं एवढं पैशाचं नियोजन चांगल्या पद्धतीने केल्यामुळे कोणालाही कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण झाली नाही. त्याच्याचबरोबर महावितरण, महापरेषण आणि महाजेनको या तिन्ही कंपन्या आर्थिक दृष्टिकोनातून सबलीकरणाकडे दादांनी त्या ठिकाणी नेला. क्रीडा क्षेत्रात तर त्यांचं काम मोठंच आहे. पण मला फक्त एक गोष्ट या ठिकाणी सांगायची की दादांबरोबर असताना जेव्हा दादांवर बिनाबुडाचे त्या ठिकाणी काही गोष्टी बोलल्या जायचे तेव्हा दादांना खूप मोठ्या प्रमाणात वाईट वाटायचं. जनतेच्या विकासाचं राजकारण करत असताना दादांवर नको ते आरोप झाले. ज्या दादांनी आयुष्यभर स्वच्छतेचा आग्रह धरला त्यांच्या अंगावर आरोपाचे डाग उडवले गेले. त्यावेळी दादा किती अस्वस्थ व्हायचे हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती. विशेष म्हणजे यातील एकही आरोप या मंडळींना सिद्ध करता आला नाही. उलट
ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच नंतरच्या काळामध्ये त्यांची प्रशंसा केलेली आपण सर्वांनी बघितली. मी खरं तर विनंती करतो की आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत. जे आरोप झाले ते कधी सिद्ध झाले नाही, ते आरोपच होते, नाही तर राजकीय कदाचित भाषणं असू शकतात. आणि मग अशा पद्धतीने जर आरोप त्यावेळेस केले असतील तर आज दादा जर आपल्यात नसतील तर ते आरोप आणि ते डाग आज जर आपल्याला पुसता आले तर त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब हे दादांचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांना मी विनंती करतो की हे जे खोटे सगळे आरोप आहेत एका गठोड्यात तिथं भरून या समुद्रामध्ये जर टाकून दिले तर मग मला असं वाटतं की त्यांना ती आदरांजली, खऱ्या अर्थाने आदरांजली असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. अध्यक्ष महोदय, बाकी संस्थेमध्ये पण त्यांचं कार्य खूप मोठं होतं. काकांनी PDCC बँक असो, विद्या प्रतिष्ठान असो, VSI, PDEA अशा इतर संस्थांमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. PDCC बँकेचं नाव हे अख्ख्या भारतामध्ये फार आदराने कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये तिथं घेतलं जातं. अजितदादा आणि बारामतीचं नातं फारच वेगळं आहे. दादा बारामतीवर खूप मनापासून प्रेम करायचे आणि बारामतीकर दादांवर खूप मनापासून प्रेम करायचे. तिथं गेल्यानंतर कुठलाही विषय असेल तर दादा लगेचच्या लगेच तिथं लोकांचा सोडवायचे. झाडाकडे जेवढं लक्ष असायचं तेव्हा झाडाच्या फांद्यांकडे सुद्धा लक्ष असायचं. एखाद्या गावामध्ये काय कुठली अडचण आहे, कोणाची अडचण आहे, कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल, ॲडमिशनचा विषय आहे का, MIDCचा विषय आहे का, नोकरीचा विषय आहे का, लाईटचा विषय आहे का, एवढा मोठा नेता असताना, या राज्याचा उपमुख्यमंत्री असताना सुद्धा एखाद्या व्यक्तीला, बारामतीच्या एखाद्या व्यक्तीला एखादा विषय सांगितला, एखादी अडचण सांगितली तरी लगेचच्या लगेच ती आपल्याला कशी सोडून देता येईल याचा प्रयत्न हा अजितदादाने तिथं केला. बारामती पॅटर्न काय असतं हे पवार साहेबांच्या विजनली अजितदादांनी त्या ठिकाणी सगळ्यांना दाखवून दिलं. विरोधक सुद्धा बोलत असताना भाषणात सांगतात की आम्ही या भागामध्ये बारामती करून दाखवतो. असा एक पॅटर्न हा अजितदादांनी अख्ख्या महाराष्ट्राला सोडा अख्ख्या देशाला तिथं त्या ठिकाणी करून दाखवला. तसंच काहीतरी पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा विकासाच्या माध्यमातून तिथं चांगल्या गोष्टी केलेल्या आपण सर्वांनी तिथं बघितल्या. अध्यक्ष महोदय, किती कमिटेड होते दादा काका हे मी तुम्हाला एका उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन 2014 मध्ये झालं. ही बिल्डिंग कुणी मान्य केली होती तर दादांनी त्याची मान्यता दिली होती. डिझाईन त्यांनी बघितलं होतं. तिथं कॉन्ट्रॅक्टर जो काही कॉम्पिटिटिव्ह बिडिंगच्या माध्यमातून आला होता, त्यानंतर आर्किटेक्ट पासून सगळ्या गोष्टी दादांनी बघितल्या होत्या. फक्त 2014ला सत्ता बदलली आणि त्या बिल्डिंगच्या उद्घाटनासाठी दादांना बोलवलं गेलं नाही. पण तरी सुद्धा बिल्डिंगचं उद्घाटन होणार आहे, CM आणि इतर नेत्यांच्या माध्यमातून होणार आहे. दादा आदल्या दिवशी रात्री गेले, अधिकाऱ्यांना बोलवलं, आर्किटेक्टला बोलवलं, कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं. कुठं काय चुकीचं आहे का, कुठं काय साफसफाई राहिली का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या. एवढी कमिटमेंट ही अजित काकांची, अजितदादांची तिथं आपण सर्वांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिथं बघितली. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं फक्त राहिले. मी आणि अजितदादा मी फार आमचं जवळचं नातं होतं. माझ्या जीवनामध्ये मला जिल्हा परिषदेचं म्हणजे राजकारणातलं पहिलं तिकीट जर कुणी दिलं असेल तर ते अजित काकांनी दिलं. आमदारकीचं तिकीट जर कुणी दिलं असेल तर ते माझ्या काकांनी तिथं मला दिलं. आमच्या परिवारामध्ये आमचे जे काका असतात ते पुतण्याचं लग्न तिथे ठरवतात. पवार साहेबांनी काकांचं ठरवलं आणि माझ्या काकांनी माझं तिथं ठरवलं आणि ती गोष्ट कधी मी आयुष्यात विसरणार नाही. माझे होणारे सासरे त्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी विचारलं होतं माझी मुलगी रोहितला मी देणार आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे. 1 सेकंड सुद्धा त्यांनी तिथं लावला नाही. म्हणाले की होतकरू मुलगा आहे, कष्टाळू मुलगा आहे, विजन घेऊन चालतो, लगेचच्या लगेच तिथं लग्न करून टाक. आणि स्वतः आजारी असताना सुद्धा काका तिथं लग्नाला आले होते आणि तिथं आदरातिथ्य जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याच मुलाचं लग्न आहे अशा पद्धतीने त्या दिवशी ते तिथं वावरत होते आणि त्या पद्धतीने त्यांनी तो आशीर्वाद तिथं मला दिला. जेव्हा पक्ष वेगळा झाला तेव्हा काही प्रमाणात दादांकडनं साहेबांबद्दल काही गोष्टी बोलल्या गेल्या असतील, आम्ही तिथं बोललो गेलो असेल. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा काका आणि आम्ही सर्वजण बारामती हॉस्टेलला भेटलो होतो, आम्ही तिथं सातत्याने चर्चा करत होतो. गेल्या काही महिन्यांमध्ये दादांबरोबर फार जवळून काम करण्याची तिथं संधी मला मिळाली. एक विकास लवांडे नावाचा कार्यकर्ता आहे, अजितदादांवर अतिशय झाल पद्धतीने त्यांनी टीका केली होती. जेव्हा पवार साहेबांना सोडलं होतं तेव्हा ते विकास लवांडेंना काही 1.5 महिन्यापूर्वी दादांना भेटवलं. दादा हे विकास लवांडे. तेव्हा दादांनी सांगितलं, मीच त्याला पक्षामध्ये आणलंय. दादा तुमच्या विरोधात त्यांनी खूप काय बोलले म्हणतो, तुम्हाला भेटायला घाबरतोय.
तेव्हा दादा म्हणाले, अरे तू बोलला हे बरोबर आहे, पण मी पण बोललो होतो ना पहिलं दुसरं भाषण, त्यामुळे मी पण चुकलो, तू पण चुकला, आता काय नाही, आता आपल्याला एकत्र एका विचाराने त्या ठिकाणी काम करायचं. अशा मोठ्या मनाचे हे माझे काका त्या ठिकाणी होते. त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, शेवट काही गोष्टी बोलत असताना प्रशासनावर वचक असणारा नेता गेला, जाती धर्माच्या पलीकडे काम करणारा नेता गेला, सूर्याशी स्पर्धा करणारा नेता गेला, सूर्य उगवण्याआधी कामाला सुरुवात व सूर्य मावळल्यानंतर काम बंद करणारा नेता गेला. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लोकनेता गेला, महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाब गेला, बेट्या म्हणून आव्हान देणारा ग्रामीण बाज गेला, महाराष्ट्रातील राजकारणाचा रांगडेपणा गेला, राज्याच्या राजकारणातील बेधडकपणा गेला, राज्याच्या राजकारणातील वेग आणि आवाका गेला, महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंतपणा गेला. सगळ्यात महत्त्वाचे राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला. अजितदादा पवार नावाचा जादूगार हसवत हसवत संबंध महाराष्ट्राला निशब्द करून गेला. मला ते म्हणायचे की रोहित, तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून तिथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे, तू जरा शारीरिक वजन वाढले, तू जरा शारीरिक वजन कमी कर, पण राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो हो करतो, पण मी त्यांना शब्द देतो की माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल, पण एक गोष्ट मात्र खरी. ते मला म्हणायचे, वरचं बटन वरपर्यंत लावत जा, पण काकांना एक सांगायचं, 40-50 वर्षानंतर मी जेव्हा तुम्हाला भेटेल तोपर्यंत मी बटन असंच उघडे ठेवणार, त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल, कारण शेवटी हे बटन असं ठेवल्यानंतर तुमची आठवण त्या ठिकाणी मला नक्कीच त्या ठिकाणी येईल. पण एक गोष्ट अजून आहे, 40-50 वर्षांनी जेव्हा अजित काकांची माझी भेट होईल, तेव्हा हा माझा लढा जो मी आत्ता त्या ठिकाणी लढत आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी लढत आहे, तेव्हा अजित काकांसमोर ताट मानेले मी तिथं उभा राहील. आणि नक्कीच माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरं का. आणि या गोष्टी ऐकण्यासाठीच हा जो छोटासा लढा पण महत्त्वाचा लढा त्या ठिकाणी मी व सर्वांनी तिथं हातात घेतलाय, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि दादांच्या अपघातात जो कोणी जबाबदार असेल, जो कोणी दोषी असेल, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही तर त्या ठिकाणी शांत बसणार नाही. तो कितीही मोठा असला आणि कुणी काय असलं तरी आम्ही घाबरणार नाही. त्याच्याच बरोबर मला काकींना या ठिकाणी सांगायचं, काकी तुमच्या राजकीय पुढच्या प्रवासामध्ये या छोट्या कार्यकर्त्यांचं तुमच्या या पुतण्याचं जिथं कुठं तुम्हाला मदत लागेल ती मदत करण्यासाठी मी सदैव त्या ठिकाणी तयार असेल. एवढंच या ठिकाणी सांगतो, जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. पण आमच्या या काकांच्या विचारावर, काकांच्या स्टाईलनी मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी त्या ठिकाणी काम करत राहील. धन्यवाद. रामकृष्ण. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध.
खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.